सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा धडो. अरे वा, आपले मास्तरांचं पत्र. आणि अण्णांचं कुठे? जी गंगाधर यास अनेक आशीर्वाद. अगं बाई, काय हे काय जुनी अडगळ काढून टाकण्याचा विचार दिसतोय. केवढी जुनी पत्र ही? का अचानक काय काढलं? काय मदत करू का? अगो अगो, ही पत्र म्हणजे अडगळ नाहीये. तुला गंमत सांगतो. हे बघ, हे मला नोकरी लागलाय तर कळवलं होतं ना अण्णांना, माझ्या वडिलांना, ते त्यांचं पत्र आलं होतं. बघ हे बघ, की गंगाधर यास अनेक आशीर्वाद. अण्णांचं पत्र. माझ्या सासऱ्यांनी सुद्धा शेखर झाल्याचं कळवायला मला पत्र पाठवलं होतं. हे बघ, कळविण्यास अत्यंत आनंद होतो की शेखरच्या जन्माची बातमी. ते मधनं पत्र मला पाठवायचं, त्यांना फार हौस होती. बोरू लिहून बोरूनी कागदावर पत्र लिहायचे होते. शेखरला पहिला दात आला ना तेव्हा सुद्धा कळवलं होतं. आणि हे इथं कुठे पत्र आहे. शेखरात पहिले शब्द बोलला मम्मम. लहानपणीपासून खादाड. आबा, इतकी जुनी पत्र सांभाळून ठेवलीत तुम्ही? मग अगं, ही जुनी पत्र नाहीत, ही आठवणींची दारं आहेत. म्हणजे हे दार उघडलं ना की हळूच आठवणीमध्ये शिरता येतं. मधली सगळी वर्ष नाहीशी होतात. आणि मन पुन्हा तरुण होतं. म्हणून अशा ह्या वस्तू बरं का, ज्या पत्र टाकू नयेत कधी. लोक यांना अँटिक म्हणतात, पण मी त्यांना तारुण्यवर्धक गुटिका म्हणतो. खरंय आबा, म्हणतात ना जुनं ते सोनं. हो, नाही, ह्या आठवणी म्हणजे मला बरं का सोन्यापेक्षाही अधिक मोलाच्या वाटतात. जाऊ दे, तुम्हाला काही सांगायला आलीस ना, हाका मारत होतीस, कशाला काय मी विचारायचं. अगं बाई, हो आबा, आम्ही जरा बाहेर जाऊन येते. अगं, आता कुठं चालली? एवढं महत्वाचं काम आहे का? नाही, सुमी आहे ना, भाई काकांची सुमी, आमची सुमी. तिच्या सासूबाईंना इथे हॉस्पिटलमध्ये आणलंय मुंबईमध्ये ऑपरेशनसाठी. कधी ऑपरेशन? नाही, ऑपरेशन झालं 2-3 दिवसापूर्वी. मी आता जाईन, नंतर जाईन म्हणत होते, पण जाणं झालंच नाही. आज मला गेलंच पाहिजे. दुपारी कुठे जाते उन्हाची? संध्याकाळी जा ना, ऊन उतरल्यावर. संध्याकाळी ते जायच्या आहेत ना परत गावी. अरे देवा, मग जाऊन ये. मी जाऊन येते. पटकन. हो, जाऊन. शिर्या आहे घरी. काही लागलं तर सांगा आबा. हो, जा. येते मी. पटकन ये, आपलं सावकाश ये. काय ग, कशी दिली लिंब? 2 रुपयाला ती. 2 रुपयाला 3? अगं, लिंब विकतेस का मोसंबी? महाग झाली. एवढी महाग? लिंबाचं झाडच लावायला हवंय आता घरी. चल 5 रुपयाला 10 दे. 1 रुपया तरी जास्त द्या. हो, मग पैशाचंही झाड लावते आता दारी. कशी दिली लिंब? 4 आणाला 5. लिंब विकते की मोसंबी? नाही परवडणार. आता घरी लिंबाचं झाड लावते. 4 आणाला 10 ते. नाही परवडणार. आता घरी पैशाचं पण झाड लावते. किती झाडं लावणार आहेस? किती झाडं लावणार आहेस? सॉरी, मला काय म्हणाला? नाही, मी. अगं श्यामल, तू? मीनू, मीनाक्षी. अगं किती बदललीस ग? कमाल करतेस तू. 30 वर्षांनी भेटतो ना आपण, मग बदलणार नाही तर काय. आणि तू म्हणजे जशी आहेस तशी आहेस जणू. मी थोडी जाडी झाले ना? नाही, म्हणजे परकर पोलक्यात असतीस तर ना. हो, चल, थट्टा करायची सवय गेली नाही तुझी अजून. तुझी कुठे सवय गेली आहे झाडं लावण्याची? किती झाडं लावली आहेस घरामध्ये? चल घरी चल, दाखवते. अगं नाही, माझी बस यायची. ये ग.
अगं बाई ए जरा 1 मिनिट थांब हं. मी पटकन शेजारून चावी घेऊन येते. मोलकरी नेणार होती ना म्हणून चावी शेजारी देऊन ठेवली होती. आलेच मी. ही मनीमेल दिसली? हो दिसली. मला हीच हवी. मागून घेऊया ना त्यांच्याकडे. बर्वे काकू म्हणाल्या चोरून घेतलेलीच चांगली, पण कोणी पकडलं तर. चुप. काय ग डोळ्यावर हात का ठेवलेस? बरं वाटत नाहीये का? नाही अगं हे मनी प्लांट जुन्या आठवणी जाग्या झाल्या शाळेतल्या. बर्वे काकू इतकं आठवतंय तुला? हो. ये आत ये. ये दे इकडे बस ना. हो. हे माझं घर 15 दिवसांपूर्वीच घेतलं. बरं. हे गेलेत हैदराबादला कसल्याशा कॉन्फरन्सला. हो का? माझा अमोल आहे ना मुलगा, तो असतो पुण्याला MBBS ला आहे. अरे वा, हुशारच आहे की. मग आईच्या वळणावर गेलाय. पण खरंच मीने, तू फणसेबाईंची सून होशील असं वाटलं नव्हतं बरं का. मलाही नव्हतं वाटलं ग. अगं बाई गेल्याचं तुला कळलं की नाही? काय ग काय सांगतेस? 2 वर्ष झाली. फार प्रेमळ होत्या नाही? शाळेत बोरं कुणी आणली? कुणी आणली बोरं? हे बघा, तुम्हाला कडक शिक्षा होईल. सांगणार नाही वाटतं तुम्ही? हा, हात पुढे करा, हात पुढे करा. काय म्हणालीस? नाही, बाई म्हणून खूपच प्रेमळ होत्या नाही? शाळेत बाई म्हणून जेवढ्या प्रेमळ होत्या ना तेवढ्या सासू म्हणून कडक होत्या. हो, काय म्हणतेस? अगं खरंच. घरात नुसत्या ऑर्डर सोडायच्या. मीने हे कर, मीने ते कर. वर्गात पण तसंच करायच्या की. तुला सुनेपेक्षा मुलगी समजत असतील. छे ग, तेवढंच नाही, त्यांना अगदी सगळं वेळच्या वेळी लागायचं. वेळच्या वेळी जेवण काय तर म्हणे डॉक्टरांनी सांगितलंय. अगदी 8 म्हणजे 8, जसा काही इंग्रजीचा तास. अगं म्हणजे आमच्या आबांसारखंच. आबा? आबा कोण? अगं माझे सासरे. हो का, तेही असतात तुमच्या बरोबर? हो, पण मला नाही त्यांचा त्रास होता. उलट एक आधार वाटतो. कधी ते पुण्याला जातात ना तर अगदी चुकल्यासारखं होतं. आमचं शिर्या म्हणतो ना, आमच्या घराचे राष्ट्रपती आहेत ते. शिर्या? अगं श्रीलेश, माझा मुलगा, त्याला आम्ही शिर्या म्हणतो लाडानी. आबांनीच ठेवलंय त्याचं नाव शिर्या. एकुलता आहे काय वाटतं? नाही, कन्यारत्न आहे ना. काय सांगतेस काय? नाव काय ग तिचं? शलाका. अगदी तुझ्यासारखी आहे बरं का शलाका. म्हणजे तू होतीस तशी धम्माल बिंदास. अगं मग घेऊन नाही का यायचं तिला? मला काय माहिती होतं तू मला वाटेत भेटणार आहेस. पुढच्या वेळी येताना मात्र नक्की घेऊन ये. काय करते ग? कॉलेजमध्ये जाते? अगं सेकंड इयरला आहे, पण काही ना काही चालूच असतं. फॅशन शो म्हणू नकोस, वक्तृत्व स्पर्धा म्हणू नकोस, नाटकं म्हणू नकोस. म्हटलं ना तुझ्यासारखीच आहे. असू दे ग, या वयात असंच असावं मुलांनी. तुझं ऐकलं की वाटतं मला सुद्धा एक मुलगी हवी होती. कशाला? नाहीये ते बरं आहे ना. जीवाला घोर असतो ग नुसता. उशिरा का आली, इथे कुठे गेली आहे, कधी येणार आहे, सांगून का नाही गेली. बरं आहे तुला मुलगी नाही ते. तू काय म्हणशील ना ते खरं. मी नाही, फणसेबाईंचा मुलगा हल्ली काय करतो ग? खूप देखणा होता म्हणे. काय ग, अजून विचार आहे वाटतं? नाही, माझा पण नवरा देखणा आहे बरं का. नाव काय ग त्याचं?
शेखर शेखर टिपरे. शेखर टिपरे खूप गंभीर आहे का ग? छे ग, पण चेहऱ्यावरनं काही थांग पत्ता लागत नाही बरं का. आणि बोलणंही तसंच, म्हणजे गंभीरपणे बोलतायत का थट्टा करतायत काहीच कळत नाही. का ग हसायला काय झालं? तुला आठवतं मीने लहानपणी आपलं भांडण झालं की तू काय म्हणायचीस? काय ग? बोलायचं तर बोल, नाहीतर जा टिपरीत. मग मी म्हणायची तुझ्याशी बोलण्यापेक्षा मी टिपरीतच जाईन. तुला माहिती होतं का मी खरंच टिपऱ्यांच्या घराण्यात जाणार आहे? छे ग, अजिबात नाही. पण फणसेबाईंची सून होशील असं मात्र नक्की वाटायचं. ते सगळा चावटपणा तुमचाच होता. हा, हे चावटपणा कसला ग? त्या जरा तुझे ना जास्तच लाड करायच्या, म्हणून आम्ही मुली जळायचो तुझ्यावर. पण तू तिसरीत असतानाच गेलीस आणि मी बापडी सापडले त्यांच्या तावडीत. एक मिनिट तुला एक गंमत दाखवते. ओळख बघू काय आहे? हत्ती. ए चल, थट्टा कसली करतेस? आता मला दाखवल्याशिवाय कसं कळणार? अगं मीनू, किती छान आहे ना ग पेटी. अगदी परीकथेतली जादूची पेटी वाटते. हो ग, फार सुंदर आहे. कोणाची आहे? माझी आत्या आली आहे ना, तिची आहे. मला पण अशी आणायला सांग ना. आत्ता माझी आत्या सावंतवाडीला चालली आहे ना, तिथून मी तिला 2 पेट्या आणायला सांगेन. 2? एक तुला एक मला. त्यानंतर आत्या आली ती 2 वर्षांनी. तोपर्यंत तुझ्या वडिलांची बदली होऊन तू पुण्याला सुद्धा निघून गेली होतीस. पण आत्या येताना पेट्या आणायला मात्र विसरली नाही. अगं म्हणजे मीनू तू इतकी वर्ष. हो, 30 वर्ष जपून ठेवली. माझी खात्री होतीच तू अचानक कधीतरी येशील आणि पटकन विचारशील माझी पेटी कुठे. थांबा, तुला आणखी एक गंमत दाखवते. अगं खरंच तू जाणार श्यामल? हो ग, बाबांना सांगितलं मी तूकडे राहते, पण ते रागवले. सामान बांधून झालं? हो ग, आजच संध्याकाळी. मी आईला सांगितलं जाऊ देते. मी तुला पत्र पाठवील. नक्की? नक्की. मी तुला सोडायला आले असते पण नको, मला रडू येईल. मला पण. मीनू, मला म्हणालेलीस ना गुलाबी ड्रेसवर चांगलं दिसतं. निघू का मी? आता तुझं घर बघितलं, तुला घेऊन जायला येईन एकदम. हा, ये. पुढच्या वेळी येताना शलाकाला पण घेऊन ये. तिचं इतकं कौतुक सांगितलंयस, तिला कधी एकदा बघीन असं वाटतंय. नक्कीच घेऊन ये. चल येते मी. अगं ही पेटी ती कशी विसरेन मी? सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.
आज वेणी कशी दिसते? व्हेरी क्यूट. ए मी वेणीबद्दल विचारतेय. वेणी पण आणि तू पण. शलाका हे बघ. वाव, हे कुठून आणलास? आणलं नाही, मिळालंय. मिळाला? कोणी दिला? माझ्या मैत्रिणीने गिफ्ट दिलंय. मैत्रीण? काय नाव काय? मीनू, मीनाक्षी. मीनू? कोण ही मीनू? नवीन आहे आणि लगेच गिफ्ट पण. ए नवीन नाही, माझ्या शाळेतली मैत्रीण आहे, बालमैत्रीण. म्हणजे तुझ्या भाषेमध्ये माझी बेस्ट फ्रेंड आहे. शाळेतली? म्हणजे ती खूप बोल्ड होती. ती झाडावर चढून कैऱ्या काढायची आणि तू खाली उभी राहून गोळा करायचीस. हो तीच? अजून तेवढीच बोल्ड आहे? तू चल एकदा तिच्या घरी आणि बघ. कुठे? अगं तिच्या घरी, इथेच राहायला आली आहे. हो हो. म्हणाली शलाकाला एकदा घरी घेऊन ये. म्हणजे माझ्याबद्दल सांगितलंस तिला? हो. काय सांगितलं? मी नव्हते बाई तुझ्यासारखी बोल्ड, पण माझी मुलगी आहे तुझ्यासारखी. फक्त झाडावर चढता येत नाही बाई तिला. मग काय म्हणाली? मग म्हणाली तिला घरी घेऊन ये ना, मी शिकवते झाडावर चढायला. मस्त आहे ना ग. हे बघ. काय मॅडम, खुश दिसताय आज. थट्टा नको. हा एक विचारू का? विचार ना. तुम्हाला शाळेत असताना कुठल्या तरी सरांचा जावई म्हणून चिडवायचे का? तुला कसं कळलं? आबानी सांगितलं. अय्या, खरंच चिडवायचे? खरंच चिडवायचे? काय नाही काय उगाच ते. हो असं काय? सांगा ना. सांगा ना. खरं म्हणजे ना मोठी गंमत आहे. नंतर कधी सांगेन. सांगा ना. काय नाही ग, काय शाळेमध्ये होतो ना तेव्हा आम्हाला एक हे होते, पीटी शिकवायला सर होते, जोग म्हणून. तर पहिल्यापासून ना मला हे पीटी वगैरे प्रकरण फारसं आवडायचंच नाही. म्हणजे आबांचा मुलगा असून मला हे हुतुतू, खो खो वगैरे असे मैदानी खेळायची फारशी आवड नव्हती का. आणि कवायतीचा मला अतिशय कंटाळा होता. आणि हे जोग सर आहेत ना, हे का कुणाच ठाऊक माझ्या हात धुवून मागे लागले होते. ते म्हणाले की तुला ह्याची आवड निर्माण झालीच पाहिजे. मग मला असे वर्गात बसून जोर बैठका काढायला लावायचे. आणि मला कसं जमते जोर बैठका काढायला. मी आपले उगाच वेळ पारून जायचो. आमच्या वर्गात काही नग होते. एक तो हा जगदाळे होता, एक सबनीस होता आणि एक फडणीस म्हणून होता. आता होता असा बारक्या, पण 2-2ची बैठका काढायचा वेळेला. आणि सर मग मला म्हणायचे की बघ बघ टिपऱ्या, हे असं जमायला पाहिजे, वेळेला 2-2ची बैठका काढणं. मला काय जमायचं नाही का, मला कंटाळा यायचा. मग त्या सरांनी फार मनावर घेतलं. मला म्हणाले की तू एक काम कर, तू शनिवार रविवार माझ्या घरी येत जा. मी तुला शिकवतो. बरोबर, तुला येत नाही म्हणजे काय? आबा टिपऱ्यांचा मुलगा तो, तुला जोर बैठका काढता येत नाही म्हणजे काय? मग सबनीस आहे ना, सबनीस, तो मला म्हणाला ए नाही, तो म्हणाला असं, ए सांभाळा, त्यांना 4 पोरी आहे, जावई करून घेतील. आणि तो जगला म्हणाला, ए सांभाळ कशाला, सरांच्या 4 पोरी अशा फासकला चिकड्या आहेत मस्त, तू जा बिंदास. तू जाशील ना तेव्हा एक मुलगी बहुतेक तुझ्या बैठका मोजायला, एक मुलगी घाम पुसायला, एक पाणी वगैरे आणून द्यायला, आणि एक आता तशी बदाम पिस्त्याचा खुराक. जगण्या म्हणजे
झोपा आता, झोपा. अहो जोगांचं जावई झोपा की आता. तुम्ही पण झोपा आता. फणसे माईंचे सूनबाई. अगं बाई, सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी